वाचले पाहिजे ते नगरपालिकेचे सीओ म्हणजे मुख्याधिकारी ते तिथं नाही. आज नाही मला वाटतं गेल्या 2-4 वर्षापासून ते नाहीये. एखाद्या नगरपालिकेचं कामकाज सुरळीत चालण्याकरता नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, सगळं प्रशासन हे सगळ्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा कारभार व्यवस्थित चालतो. पण दुर्दैवाने या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये या नगरपालिकेची निवडणूक ही 2021 साली होणं अपेक्षित होतं. आज 4 वर्ष झाले. 4 वर्ष नगरपालिकेची निवडणूक न झाल्यानं या नगरपालिकेला नगराध्यक्ष नाही, नगरसेवक नाही. सगळा कारभार हा प्रशासक म्हणजे जे इथले मुख्याधिकारी आहेत त्यांना सरकारने इथला प्रशासक म्हणून निवडलेला आहे. ज्यांचं सरकार त्यांचं प्रशासक असा एक अलिखित नियम आहे. पण नाही नगराध्यक्ष 4 वर्षापासून कमीत कमी इथले जे सीओ आहेत, मुख्याधिकारी आहेत, ज्यांना की इथं प्रशासक म्हणून नेमलं तेच नगराध्यक्ष, तेच नगरसेवक एक माणूस कमीत कमी इथं या नगरपालिकेला पूर्ण वेळ एक मुख्याधिकारी किंवा सीओ असला पाहिजे. पण आज परिस्थिती अशी आहे. मला वाटतं इथले एक मुख्याधिकारी पूर्ण वेळचे होते. मला वाटतं ठोंबरे म्हणून ते काही दिवसापूर्वी वैतागून मुंबईला आपली बदली करून घेतले, निघून गेले. का गेले काय कळायला मार्ग नाही. नंतर राहत्याच्या मुख्याधिकाऱ्यांना इथला चार्ज दिला. तेही नंतर गेल्या तर देवळालीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे चार्ज आहे. ते 2-3 दिवस देवळालीला असतात, 2-3 दिवस इकडे असतात. आता अर्जुनीचं सांगितलं इथं येतच नाही. एक तास येतात फक्त. एक तर मीटिंग मला वाटतं इथे तिकडून घेतली. अशा प्रकारे या नगरपालिकेला या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वाऱ्यावर सोडलेलं आहे. कमीत कमी जेव्हा मुख्याधिकारी किंवा सीओ नसतो तेव्हा त्याचा हस्तखांचा अधिकारी असतो. ओएस ऑफिस सुपरिटेंडंट ते घटकामुळे म्हणून दुरुस्त इथं होते. ओएस आणि इथल्या भाजपच्या सरकारचं इथला आमदार देखील भारतीय जनता पक्षाचं वर्ष झालं. 1 वर्ष झालं जवळपास आमदारचा भारतीय जनता पक्षाचे. त्यांच्याच वरती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे. त्यांची जबाबदारी आहे एखादा चांगला सीओ या नगरपालिकेला द्यावा. पण मात्र आमदार साहेबांनी सीओ तर दिला नाही, पण सीओच्या जागेवर जो ओएस काम करायचे त्याला धमकी दिली. तुझी बदली करून घे. अरे तुमचं काम इथं अधिकारी आणलंय, तुम्ही उलट इथनं अधिकारी घालून राहिले. कशी कामं व्हायची लोकांची? सीओ नाही तर त्या नंबर 2 नंबर जे ओएस असतात त्यांची बदली झाली. ते म्हणत मिळवलं तर रामपूरला गेलं म्हणून. बाकीच्या मित्र अधिकाऱ्यांची कधी अरे इथल्या भाजपच्या आमदारांचं भाजपच्या सरकारचं काम आहे. चांगले अधिकारी तर नगरपालिका द्यायचे उलट आहे ते अधिकारी काढून द्यायचं काम चालू आहे की जेणेकरून या राहुरी शहरातल्या नागरिकांना किती मनस्ताप होते आपण बघतोय. हे पावसामुळे रस्त्याची काय परिस्थिती झाली. यांनी काल थोडं कुठे नाराज झाला. केंद्र निधी होता तो नगरपालिकेला हा जिल्हा नियोजन समितीकडून रेग्युलर मिळणारा निधी असतो. अरे मग त्यात कमीत कमी एका नव्या पेठेतल्या रस्त्याचं काम घ्यायचं, इथल्या रस्त्याचं काम घ्यायचं. पण मात्र कामं कुठली घेतली म्हणजे तुम्ही सांगितलं. काही नगरसेवक माझे आहेत जे की 5 वर्षांनी वावरात फिरकले पण नाही. आता मात्र टेप घेऊन रस्त्यावरती सोनं आणतात. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकरता 10-20 लाख रुपये टाकले. त्यांच्या घरी त्यांच्या घरापर्यंत त्याच्या पुढे घरातून तुमची शेती म्हणजे तुम्हाला रस्ता दिला आहे. 2 घराकरता 20 लाख रुपये घेणारे का आमच्या इथे नव्या पेठेचा रस्ता दिसतोय तुम्हाला? राज्य सरकारकडून जेव्हापासून या भाजपचं सरकार राज्यामध्ये आले मला सांगा या नगरपालिकेला राज्य सरकारकडून किती पैसे आले? 0. जेव्हा आपलं सरकार होतं महाविकास आघाडीचं मी आमदार मंत्री होतो. कोट्यावधी रुपये आपण नगरपालिकेला दिले. कोट्यावधी रुपये ही निधी कमाल दिसते. आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात राज्य सरकारकडनं पैसे आणून उभा केले. तुळजा भवानी माता मंदिराची कमान ती देखील आपण आपलं सरकार असताना राज्य सरकारकडनं पैसे आणले कमान केली. पाण्याच्या टाकीजवळ जी काही कमानीचं काम चालू
ती देखील आपल्या सरकारच्या काळामध्ये राज्य सरकारकडून पैसे आणले, ती कबल केली की जेणेकरून भाविक जे असतात शरीर शिंग पूर्ण झाले तिथं रावकेतूचं नाव द्यायचं आमची इच्छा होती, किंवा जे भाविक जातील ते रावकेतूचं मंदिराच्या दर्शनाला इथे येतील, इथे व्यापाराला त्याचा फायदा होईल गरजेचा, असं हेतून आम्ही त्यावेळेस कामं केली. त्यावेळेस 2.5 वर्षाच्या काळामध्ये कित्येक रस्त्याकरता कित्येक कोट्यवधी रुपये आपण त्या ठिकाणी आणले. पण जेव्हा सरकार गेलं 2022 साली भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस मात्र नंतर या सरकारने या नगरपालिकेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. अरे कित्येक विकास कामे आपण ज्यावेळेस 2.5 वर्षाच्या आपल्या सरकारमध्ये आणली, त्या जॉगिंग ट्रॅकचं काम झालं. कित्येक लोक त्या परिसरामध्ये त्या जॉगिंग ट्रॅकचं त्या ठिकाणी सकाळी संध्याकाळी चालायला असतात. अत्यंत नगर जिल्ह्यामध्ये देखील एवढा सुंदर जॉगिंग ट्रॅक केला, पण त्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूचा रस्ता आहे, किती खराब झाला रस्ता. त्या रस्त्याला इथं पत्रकारांनी जबाबदारीने सांगतो, मी आमदार असताना सीओला विनंती केल्या, म्हणजे रस्ता खूप खराब झाला, जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव द्या, त्याच्यात त्या रस्त्याचं नाव घाला. जवळपास मी आमदार असताना वर्ष होऊन गेलं, 60 लाख रुपये त्या रस्त्याला मंजूर झाले. 60 लाख 6 वर्ष 0.59 का 60 लाख एखादा थोडंफार आकडा चुकते असतील माझ्याकडे, पण मला लाख हा शब्द म्हणता येत नाही. 60 लाख कोटी असं नाही म्हणजे, काही लोकांना लाख काय कोटी काय हे बदलावं त्याच्यावर मला काय बोलायचं. एवढे पैसे त्या रस्त्याला आणले. या नगरपालिकेचे जे प्रशासक आहेत त्यांचं काम आहे पैसे आल्यावरती त्याचं टेंडर करायचं, जे कोण लोक टेंडर भरते त्याला वर्क ऑर्डर द्यायची आणि काम करून घ्यायचं. 1 वर्ष झालं, 1 वर्ष पैसे आलेत रस्त्याला, पण या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते टेंडर वर्क ऑर्डर दिले नाही का? 1 वर्ष कशाला? तुम्हाला काय नेमकं तुमच्या मर्जीतला ठेकेदार द्यायचंय का नगरला काय पैसे लिहून द्यायचे? कशा करता 1 वर्ष? अरे पैसे मी आणले, 1 वर्ष इथल्या अधिकाऱ्यांना पैसे येऊन देखील नुसतं टेंडर करायला देखील फक्त महिन्याभराची प्रक्रिया, 1 महिन्याभराची 1 वर्ष लागते. का आम्ही मोर्चे नाही करायचे? इथे जर नगराध्यक्ष असले असते, आमची सत्ता असली असती, एका महिन्यात टेंडर करून ते जगून केला असता, आज चकाचक त्या ठिकाणी झाला असता. जुन्या कंगरोडला काल परवा आम्ही गेलो तर पीक वर्षी पाणी नुकसान भरपाईची पाणी करायला मी 2016 नगराध्यक्ष झाल्या आपण तो जुना कंगर रस्ता डांबरीकरण केला होता. त्या दोन्हीच कटारांचा जो ठेकेदार आहे त्यांनी त्याचं गटरीचं काम केलं, त्याला आता 8-10 महिने होऊन गेले. आज त्या रस्त्याने जाऊन बघा आपण काय किती अवस्था आहे त्या रस्त्याने, लोक पडतात, जखमी होतात. त्याला देखील पैसे आले. मी माहिती घेतली, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याला देखील पैसे आले त्या रस्त्याला. अरे फेब्रुवारी महिन्यामध्ये जर पैसे आले, आज कुठला महिन्याचा 7-8 महिने झाले, 8 महिने. अरे का तुम्ही टेंडर करत नाही? पैसे आहेत, रस्त्यासाठी पैसे आणलेले, फक्त तुम्हाला टेंडर काढायचं, प्रक्रिया करायची ती देखील तुमच्या तरी त्या ठिकाणी होत नाही. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण? पैसे असून देखील तुमच्याकडे रस्त्याची कामं होत नाही. कशा गोष्टी उद्घाटनाचे नारा फोडत नसते. असे कित्येक उदाहरण त्या ठिकाणी देऊ शकतो. मला आठवतं 2016 मी नगराध्यक्ष झालो. 3 वर्षांनी या शहराचं नगराध्यक्ष होता आमच्या झाल्याच्या अगोदर. त्यावेळेस इथं लोकांनी खूप मोठ्या रागा लावून त्या घरकुल योजनेचे फॉर्म भरले होते. मला वाटतं 3 वर्षामध्ये 400-500 लोकांना घरकुल त्यावेळेस म्हणून मंजुरी आल्या. लोकांनी कामं केली, पण पैसे येणार. राज्य सरकारचा काही हप्ता आला, केंद्र सरकारचे मात्र 2-3 वर्षाने पैसे येणार. शेवटी त्यावेळेस मी आमदार झालो, या खात्याचा मंत्री झालो. त्यावेळेस मुंबईला मिटिंग घेतली, नगर विकास खात्याची, गृहनिर्माण खात्याची मिटिंग घेतली. आणि म्हणलं आमच्या नगरपालिकेला केंद्राचे पैसे का येत नाहीत? मिटिंग घेतली. त्यानंतर आठवड्याभरामध्ये त्या सगळ्या लाभार्थ्यांना केंद्राचे काही 1 का 1.5 लाख रुपये ते आपण त्या ठिकाणी फक्त मिटिंग घेऊन त्या ठिकाणी पैसे आणून दिले आणि त्यानंतर त्या लोकांना हप्ते मिळाले. आज काय परिस्थिती आहे?
आजही कित्येक लोकांचे घरकुल योजनेचे हप्ते पेंडिंग आहेत. का तुम्ही पाठपुरावा करत नाही? इतर सर्व लक्षणामध्ये आपण नगराध्यक्ष असताना मोठी क्लस्टरची योजना केली, 2-3 इमारती घेऊन केला, त्याचा देखील पाठपुरावा इतर प्रश्न असल्या कारण नगराध्यक्ष असल्या कारण इथल्या अधिकारीचा पाठपुरावा घेत नाहीत. आम्ही मिटिंग घ्यायचा प्रयत्न करतो पण शेवटी काम इथल्या मुख्याने करत आहेत. अशी कित्येक गोष्टीकडे सांगता येतील की ज्याकडे यांचं खरं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं. 3 वर्ष तुमची सत्ता, ना तुम्ही पैसे आणले ना तुम्ही काय केलं. आता मात्र इलेक्शन जेव्हा आलं मात्र तुम्हाला इकडे ते डायरेक्ट घ्यायचं काम काय नगरसेवकाचं असतं. अरे तुमचं काम आहे. तुम्ही इथे इंजिनियर भरती करा. राज्य सरकारच्या मागायला पण इथे माणसं नाही, इंजिनियर नाही. ते इंजिनियर जाऊन नंतर टेप करतील. इथे इंजिनियर ते म्हणून घ्या. भावी इच्छुक नगरसेवक स्वतः टेप धरायची वेळ का आली? कारण की इथे इंजिनियर आणू शकत नाही, स्टाफ आणू शकत नाही. का तुम्हाला 3 वर्ष काय देतं? 3 वर्षामध्ये काय मिळालं? तुम्ही तुमचं सरकार होतं. 3 वर्षामध्ये मात्र सगळं आता काय होतं काय नाही मी तर लय काय जास्त बोलता योग्य नाही. काय काय आमच्या कानातून काय काय बोलायचं काय एवढं सांगणं योग्य आहे. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. अधिकारी नाहीत, काय नाहीत, पैसे आहेत पण तरी देखील केंद्र होत नाही. रस्ते खराब त्या ठिकाणी झाले. जे थोडेफार पैसे रस्त्याला आले की यांच्या घराकडे जायचे रस्ते गेले. इथं पेशंटचा रस्ता मात्र काय दिसतो नाही. आपलं नेमकं दुर्दैव असं की 2.5 वर्षामध्ये सरकार गेलं. नाहीतर मी ती जी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं त्याच्यामुळे रस्ता काही तर रुंद झाला. त्याच्या वरच्या मजल्यावरती शाळा आणि त्याच्याही वरच्या मजल्यावरती मी मंत्री असताना नगर विकास खात्याकडनं या शहरातले जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्याकरता चांगली अभ्यासिका म्हणून जवळपर्यंत मला आकडे थोडेफार लक्षात आहेत पण 1.5 कोटीमध्ये चालले. 1.5 कोटी रुपये अभ्यासिकेला मंजूर केले. त्याचंही काम जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे. माझ्या डोक्यामध्ये होतं एसटी स्टँड देखील चांगलं करावं. अजितदादा जेव्हा आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस 17 कोटी रुपये त्या बस स्टँडला मंजूर केलं. 17 कोटी रुपये. त्यावेळेस हे म्हणालो की जो पेठेतला मागे थोडासा मागे घेतला तर आणखी पेठ रुंद होईल. तिथं काही काय करता येईल का जेणेकरून स्टँडचं उत्पन्न वाढेल, आपला रस्ता रुंद होईल. अशा प्रकारे आमच्या डोक्यामध्ये होतं की जेणेकरून ही सगळी पेठ ही कशी रुंद होईल. इकडे अलीकडे कॉलनीमध्ये देखील त्या समज साफल्य योजनेमधलं माझा पाठपुरावा होता. त्यांना घरं मिळतील. त्याचाही शॉपिंग कॉम्प्लेक्स घरवरती करून पूर्ण पेठ कशी रुंद होईल हा आमच्या डोक्याचा त्यावेळेस विचार होता. पण दुर्दैवानं 2.5 वर्ष मिळून त्यातलं 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं. 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदे जर गुवाहाटीला गेले नसते तर चित्र अजून जरा वेगळं दिसलं असतं. एवढे 17 कोटी रुपये झालं मी मंजूर केले पण सरकार गेलं ते 17 कोटी नंतर गेले. 5 कोटी करायची आमदार म्हणून कसं बसं अधिकाऱ्यांकडे पुढच्या मिटिंग घेतल्या आणि त्याच्यामुळे हे स्टँडचं काम चालू झालं. अरे कमीत कमी तुम्हाला त्याचं ते स्टँडचं काम देखील लवकर पूर्ण करून घेता येतं. या ग्रामीण रुग्णालयाकरता इथं वापर आम्ही खूप प्रयत्न केले. मी विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा आमदार म्हणून प्रश्न विचारला की या रावडी शहराच्या गोरगरीब लोकांना सरकारी दवाखाना इथं शहरामध्ये असावा. तुमचं बाहेर कुठे लांब 2-4 किलोमीटर घेऊन जायचा घाट चाललाय. हे लोक शहरातले कसे लावून जातील म्हणलं. त्यावेळेच्या आरोग्यमंत्र्यांनी मला विधानसभेमध्ये उत्तर दिलं की ठीक आहे गावातच असला पाहिजे दवाखाना, लोकांची गैरसोय लोक लांब व्हायला. मला म्हणजे मीटिंग लावतो. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. त्यांच्या दालनामध्ये मी त्यांची मीटिंग झाली. तानाजी सावंत अधिकाऱ्यांना खर्चून सांगितलं ते काय रे गावातल्या गोरगरीब लोकांसाठी दवाखाना गावातच झाला पाहिजे. हा लांब पुढे घेऊ नका. लेखी त्या मीटिंगचे मिनिट माझ्याकडे आणि नंतर सरकार गेलं. नंतर आता मात्र म्हणजे आमदारकी गेली माझी. नंतर मात्र पुढच्या आमदारांनी काय केलं मला माहित नाही पण त्या ग्रामीण रुग्णालयाचं काम आता 2-3 किलोमीटर लांब त्या ठिकाणी चालू. इथला मला विचारायचं लक्ष्मीनगरमधला आमचा एखादा गोरगरीब बांधव आजारी पडला त्याला चालत जाऊ शकला असता इथं. आता त्याला रिक्षा करून लांब तिकडे जावं लागणार. कुठल्या गोरगरिबाच्या सोयीसाठी आम्हाला इथं ग्रामीण रुग्णालय बांधण्यात थोड्या काही अडचणी होत्या. काही जागेच्या वादाचे विषय होते.
आपल्याला माहिती की जागेच्या वर हे काही टोकन असतात की कोणता बैठक घेऊन जवळपास अंतिम तोडगा देखील काढला पण मात्र याला इतकी काय नेमकं तिकडे काय नेमकं तुम्हाला प्लॉटिंग पद्धती काय मला काय माहित नाही नेमकं काय चाललंय तिकडे काय कित्येक लोकांना सोडून तिकडे लहान तिकडे गावामध्ये घेऊन घेतला असे कित्येक विषय खरं म्हणजे बोलू शकतो मी 2016 नगराध्यक्ष होताना काही आश्वासन या ठिकाणी दिली होती हे समोर आपण बघत असं कारण जे आधी काय परिस्थिती होती इथं सगळे घाण त्या परिस्थितीत एवढं सुशोभीकरण या चौकाचं केलं पलीकडे सुशोभीकरण केलं कित्येक चौकाचं सुशोभीकरण केलं नाका नंबर 5 महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावावर चौकाचं नाव आहे ते राज्य सरकारकडनं पैसे आणले आपण मी मंत्री असताना त्याच्यामध्ये काम झालं आमच्या राजवाड्यामध्ये बोटव्यवहार राहावरून इच्छा तिथं देखील बोटव्यवहार झाला आणि कित्येक कामं त्या ठिकाणी गरजेचं असेल स्विमिंग पूल या गावामध्ये असावा अशी मागणी नागरिकांची होती आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये स्विमिंग पूलमध्ये पैसे आणले त्याचं काम चालू थोडे ओपन स्विमिंग पूल होता ती म्हणजे नको बंदिस्त करू महिलांना देखील सुरक्षितपणे त्याचा लाभ घेता आला पाहिजे आर्किटेक्ट म्हणजे अजून पैसे लागतील 1-2 कोटी रुपये लागतील बंद पैसे आणतो 2-3 कोटी रुपयाच्या स्विमिंग पूल की जे आमच्या सरकारच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयातून चालू केली एवढ्या आकाराचा रस्ता तो मेन रस्ता त्याला देखील आपण पैसे आणले दुर्दैवानं सरकार गेल्यावरती या नालायक सरकारनं सध्याच्या त्या कामाला स्थगिती आणली किती कोटीच्या कामावर 7 कोटी 7.5 कोटी रुपयाची रस्त्याची कामं त्या रस्त्याची आज तुम्ही एवढे आमचा आरोप करताय अरे 7.5 कोटी रुपयाची कामं ही आमचं सरकार असताना मंजूर केली सरकार बदलल्या तुम्ही पैसे त्याला नकार दिला एकनाथ शिंदे साहेबांना 2 लाख 4 लाख 5 लाख भेटलो किंवा आपल्या सरकार तुम्हीच मंत्री होते म्हणलं नगर विकास मी तुमचा राज्यमंत्री होतो म्हणलं त्याचवेळेस तुमच्याच काही जी आर मंजूर झालाय पैसे फक्त यायचे राहिले तर तेवढे घेऊन टाका हो म्हणजे मी मुंबईला कमीत कमी 5 चक्र मारल्या आमदार म्हणून त्यांना भेटलो कसे पैसे आणले त्याला तुमच्यासमोर सांगू शकत नाही खाजगी पत्रकारांना काळात सांगतो कसे आणले काय शेवटी तन मन सगळं अर्पून मी ते पैसे मागायला आणले ते कामं त्यांनी केले तिथेही काही लोकांनी त्याला अडवायचा प्रयत्न झाला आणि वर्षाच्या काळामध्ये या गावाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाची आपण कामं आणली जेव्हा 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावर या भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात येणाऱ्यापासून या नगरपालिकेचा त्या ठिकाणी सगळं दुर्लक्ष राज्य सरकार करत लोकांना वाटतं नगरसेवक आणि नगरसेवक नाही 2021 पर्यंत सगळ्याच्या मुदती संपल्यात इथं मिटिंग घेता येत नाही काय करता येत नाही काय आमदार म्हणून मी थोडं मिटिंग घ्यायचो काहीतरी घ्यायचो पण आता वर्षभर आमदार देखील पुढे केलं नाही इथं 3 वर्ष झाले 4 वर्ष जवळपास झालेले काय परिस्थिती झाली रस्त्यांची काय चाललेल्या रस्त्यांची त्या भूमिगत गटारोजनेच्या माणसाला आम्ही सांगायचं अंतर तर गेले उतरलं तर महिन्याभरात बुजून घे आता मात्र वर्ष झालं तर जुन्या क्रमांक बुजवलेलं नाही अशी सगळी परिस्थिती या नगरपालिकेमध्ये सध्या चालू आहे अत्यंत दुर्लक्ष या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं या नगरपालिकेकडे झालेलं काय त्या सीओने मंडळीचं जे ओएस असतात म्हणजे सीओच्या खालच्या अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला अक्षरशः इथल्या आमदार साहेबांनी दम घेऊन पिटाळून लावलं अहो आमदार साहेब तुमचं काम आहे इथं अधिकारी आणणं तुम्ही चांगले अधिकारी घालून राहिले अशा प्रकारची नामुष्की या नगरपालिकेवर या राहुरी शहरवासियांवर या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर आणि काही लोक पत्रकार परिषद घेऊन काय आता मला काहीतरी तुम्ही बोलले त्याला मी नाही बोलणार काय लोक जनतेने त्याप्रमाणे करतील काय पण मात्र इथं लक्षात ठेवा इथं काही बाबी काय अर्धा हायकोर्टाने काही इच्छुक हे स्वतः टॅग घेऊन रस्ता मोडताना आपण काही लोकांनी बघितलंय हे दुर्दैव आहे इथं इंजिनियर नाहीत इथं टेक धरायला माणसं नाहीत यांचं काम आहे राज्य सरकारकडून इथं स्टाफ राहावा पण मात्र 3 वर्ष झोपी गेलेले हे नगरसेवक इच्छुक नगरसेवक
आता मात्र निवडणुका काही दिवसानंतर रस्त्यावरती ते घेऊन जातात. ते निवडणूक झालं तुला कुठं देत जात आहे. ते 50 लाख रुपये हे आमच्या सरकारच्या काळात एकदा पडून होते. कारण काही कामाला काही लोकांनी विरोध केला होता. मी सीओना म्हणलं तुम्ही काय करा, तर कामं 50 लाखाची होत नसतील तर दुसरी कामं काय काहीतरी त्यातलं. ती प्रक्रिया चालू होती, कारण राज्य सरकारचे परवानगी घ्यावं लागलं त्यांचा पैसा होता. पण हे 50 लाख रुपये राज्य सरकारने एक जी आर काढला की राहुरी नगरपालिकेचे 50 लाख रुपये कॅन्सल करण्यात येऊन कर्जत का जामखेड नगरपंचायतच्या नगरपालिकेला तो निधी वर्ग करण्यात आला. का आपले आमदार झोपले होते इथले आमदार, तिथले आमचे आमदार रोहित पवारांनी त्यांनी लक्ष घेतलं. त्यांना कळालं असेल की इथं निधी पडू नये, उपयोग होत नाही. रोहित पवार साहेबांनी पाठपुरावा केला आणि इथला निधी तिकडे कर्जतला का जामखेडला कळला. मी तुम्हाला तो जीआर पत्रकाराचा उपलब्ध करून देतो. माझ्याकडे जीआर आणि काय खोटं बोलत नाही कधी. रोहित पवार यांसारखे आमदारांना जागरूक आहेत की एखाद्या जिल्ह्याच्या पालिकेचा निधी पडू नये तो त्यांच्या पालिकेला वाटत आणि आपल्या आमदार मात्र त्या ठिकाणी इथे एकदाही नगरपालिकेत फिरलेलं नाही, एकदाही मिटिंग घेतलेलं नाही, एकदाही आढावा घेतलं नाही. फक्त अधिकाऱ्याला जमून तू तिकडे जा, तू तिकडे काय केलं असं चालू. या मागे एकदा मी आठवडे बाजारामध्ये फिरलो होतो. आमचे या तालुक्यातले गोरगरीब शेतकरी त्यांचा माल या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये विकायला येऊन बसतात. या भाजपच्या काही बगल बच्चांचा ठेका त्या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये होता. ही शेतकरी किती रुपये घेता अक्षरशः घ्यायला पाहिजे. इथल्या अधिकाऱ्यांनी टाकलं इथल्या अधिकाऱ्यांना बरोबर आणि सांगितले काय चाललंय तुमचं लक्ष केलं म्हणजे काय या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याची लूट इथं होती म्हणजे तुम्ही काय करता म्हणून राहून बसलाय. मला वाटतं संपूर्ण त्याचं काहीतरी बिल द्यायची काहीतरी कारवाई केली. पण आज आम्ही तोच ठेकेदार किती पैसे घेत काय म्हणतो काय अशा प्रकारचे विषय सांगायला भरपूर त्या ठिकाणी विषय की जेव्हापासून सरकार गेलं इथं प्रशासक राज्य या नगरपालिकेवरती आहेत आणि सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी अंतर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे असून लक्ष द्यायला तयार आहेत. आणि म्हणून भविष्यात मला खात्री आहे जेव्हा केव्हा निवडणुका होतील नगरपालिकेच्या त्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक जेव्हा या नगरपालिकेला मिळतील तेव्हाच कुठेतरी लोकांची कामं ही त्या ठिकाणी मार्गी लावण्यात येईल. तर नगरसेवकाला माणूस कुठेतरी भेटलं तरी काम सांगू शकतो. नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची दर महिन्याला कंपल्सरी एक मिटिंग होते सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर. तशी मिटिंग होत नाही, त्यामुळं सगळा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि 4 वर्ष या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं निवडणुका लांबवल्या. का लांबवल्या? कारण शेवटी यांच्या हातामध्ये अधिकारी हा त्यांनी नेमलेला असतो. ते सांगतील ते कामं होतात, ते सांगतील तसं होतं. म्हणून सरकारला उत्तम निवडणुका होणं पण नागरिकांच्या मात्र त्याच्यामध्ये मोठे हाल होत आहेत. आणि म्हणून निवडणुका झाल्यानंतर निश्चितपणे जेव्हा लोकांनी निवडलेली माणसं जेव्हा इथं काम करायला बघतील तो तेव्हाच काहीतरी इथं प्रश्न मार्गी लागतील. पण तोपर्यंत इथले जे सीओ पूर्ण वेळ द्यावेत अशी आमची सरकारकडे मागणी आहे. एवढी मोठी नगरपालिका आहे, एवढे मोठे विकास कामाचे आपण त्यावेळेस आणली, एवढं सगळं असताना इथं पूर्ण वेळ मुख्याधिकारी द्यावा, पूर्ण वेळ ओळख द्यावा, आणखी इंजिनियर द्यावे ही मागणी आपण शासनाला त्या निमित्तानं करणार आहोत. परंतु ज्यांनी ह्या मागण्या विधानसभेमध्ये केल्या पाहिजे त्यांनी मात्र वर्ष झालं कुठलंही तोंड त्या ठिकाणी उघडलेलं नाही. ही नगरपालिकेची काय अवस्था आहे तुमचं तुम्हीच बघा, मला काही गरज नाही. माझं आता भागले अशा आयुर्भावातून इथले आमदार एकही वर्ष भरत नाही या नगरपालिकेत. तुम्ही ठीक आहे तब्येत बरोबर नसेल पण तुम्ही उद्घाटन मात्र येता. आम्हाला कोणाच्या आरोग्याबद्दल काही बोलायचं नाही. तुमची तब्येत बरी नाही पण तुम्ही नाराज फळायला मात्र एवढे हिरिनी येतात पाहिजे मदत करून. अरे इथं मिटिंग घेणं का तुम्हाला काय झालं? तुमची जबाबदारी ना. तुम्हाला फक्त नाराज फळायचे, प्रसिद्धी करायची, भाषण करायचे. एखादी घ्या मिटिंग वर्षभर भेटतात तरी आंदोलन भेटतात. तुम्ही सातत्यानं जेव्हा प्रश्न वाटत तरी 15-20 दिवसाला महिन्याभरातून कसं मला वेळ मिळेल तेव्हा मिटिंग घ्यायचो, जे प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अधिकारी द्यावा, पूर्ण अधिकारी द्यावे. इतर रस्त्यांची जी कामं आहेत पेठेतला मेन रस्ता असेल अक्षरशः
मोठी दुरावस्था रस्त्याची झाली आहे. या रस्त्याला बळीवडी हा राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा. नगरपालिकेची एवढी परिस्थिती नाही की एवढी मोठी रस्त्याची काम पालिका करू शकेल. त्यामुळे राज्य सरकारने इथं पैसे उपलब्ध करून द्यावा आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचं काम ज्यांचं आहे त्यांनी तो पाठपुरावा करावा. आम्ही तर आमच्या लोकांचा आवाज आम्ही कुठल्या पदावर नाही. इथं ना नगराध्यक्ष आहे, ना कोणी नगरसेवक आहे, ना आम्ही कुठे आमदार आहे, ना काही आहे. पण लोकांच्या प्रश्नाकरता आवाज उठवण्याचं काम हे सातत्याने आम्ही करत राहू हे त्या निमित्तानं सांगतो. आणि या मोर्चानं पालिकेच्या प्रशासनाला काहीतरी सद्बुद्धी येऊ, लोकांचे प्रश्न मार्गी लावून एवढी अपेक्षा करतो. सांगतो. धन्यवाद.